तर भावांनो आता आपण आहे ना निघलेलो आहे शूटला. शूट आहे आज आपल्या शांघाईला अमेरिकेत नाही निघलो आम्ही, शांघाईला चाललोय. हे बाई खरपे गाडी चालू राहिला, गोंधळे बसलाय माग, आणि हा जागतिक नाव असलेला आमचा शुभम आहे असं गठोड्याने वाचलाय बघा. आमच्या गोंधळीला सकाळपासून जुलाब चालू आहे तरी ते आलाय बरं का, पर गळून गेलाय हो. आणि खरपेला आनंद होतोय नाही का. त्याला लग्नात आज एक पोरगी बघायची होती, तर त्याच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे तिथे एक पोरगी येणार आहे, ती बघून घे तू, ती भेटणार आहे त्याला. त्याच्यामुळे खरपे आज लय खुश आहे. आता बघू आपण ती खरंच पोरगी येते का नाही येते, का खरपेच्या पप्पांनी त्याला खरपडून काढलाय नाही का लग्नासाठी. बघू काय होतं. आता पुढे जाऊ आपण थोड्या, मी तुम्हाला दाखवतो आमचा एक्सप्रेस हायवे, अमेरिका टू शांघायचा एक्सप्रेस हायवे. तर थोडा पुढे गेल्यावर चौकात लागत होतो, दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आता आहे ना तुम्हाला इथं दिसेल, हे बघा हे दिसलं का, श्री बेलेश्वर देवस्थान कडे जायचा हा रोड आहे आपल्या अमेरिका टू शांघाय रोडचा. हा बेलेश्वर मंदिर आहे. आणि इथं पुढे आले ना तुम्ही की भिंगार नाला आहे बरं का. हा आपला शांघाय रोडचा भिंगार नाला आहे ना, आपल्या अमेरिकेत जगप्रसिद्ध आहे बघा भिंगार नाला. इथल्या लई काही भूताच्या गोष्टी फेमस आहेत. तुम्हाला जर काय असेल तर माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा. ते भिंगार नाल्याच्या काय गोष्टी काय विषय आम्हाला तर काय माहित नाहीये, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कळवा बरं का. हे भिंगार नाल्याच्या पुढे आल्यावर आहे ना जगप्रसिद्ध गाव आहे आपल्या इथलं भिंगार. याच्या पलीकडं बाजार भरतो, शुक्रवार बाजार. आणि इथं आहे ना एक ऐतिहासिक कमान होती, ह्या बाई या जागी होती ऐतिहासिक कमान, भिंगारवेस म्हणायची तिला. ती आता पडली काही वर्षांपूर्वी. लोकांचा खूप जीव होता त्याच्यावर, खूप प्रेम करायचे. भिंगारवेस जगप्रसिद्ध होती ती आपल्या अमेरिकेमध्ये. पडली ती, आता जाऊ द्या. अरे निघले तुला किती हवा पाहिजे बघ ना. हे निघले आणि हे शुभ आहे. दोघांना काय नुसते एसीचे तोंड इकडे करा, एसीचे तोंड इकडे. अरे तुमचे तोंड इकडे करा ना, काही वाण्या हो. हॅलो कवर तुम्हाला हे बघा हे शुभ आहे. हॅलो 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 करू व्हायचं लागलं. अरे खरपे अरे कुठं आले बघा, हे कुठं आणलं याने का पंपावरच घातली, डायरेक्ट घातली त्याने, डायरेक्ट न विचारता. आणि आम्ही ना पेट्रोल पंपवर आहे ना, आम्ही पेट्रोल भरणार, जागतिक इतिहास करणार आहे आम्ही. पेट्रोल पंपवर पेट्रोल भरणार आहे, जे कधी कोणी केलं नाही. मामा सर का थोडं, मामा अशा प्रकारे सरकलेले आहेत. हे पेट्रोल पंपवाले मामा पेट्रोल भरतायत. आमच्या खरपेकडले पैसे आहेत बरं का, पण तेवढं चिकटवाणी करतो ना. हे बघा गु खा गु आहे का बघा. त्याला काय खायला आवडतं बघितलं का तुम्ही. आपण खातो काय, तो खातो काय, हा असं कुठं असतं होय. त्याच्यामुळे तुला बायको भेटत नाही माहिती का. सगळ्या पोरींना माहिती तू काय खातो ते. पोरी हो लक्ष ठेवा बरं का याच्याकडं. हा पूर्ण सोपं आहे, स्वयंपाकाचं टेन्शन नाही. अगा बाबो काय विषय नाही, काय विषय खरपे बोल. भावांना हे बघा इथं वरती चांदबिबीचा माल. ऍक्च्युली ते चांदबिबीचा माल म्हणजे का म्हणते ते मला माहित नाही, पण ऍक्च्युअली मध्ये ती सलाबत खानाची कबर आहे बरं का. त्या बाई इथून रोड आहे तिथं जायला वरती, सलाबत खानची कबर आहे ती. आणि त्याला चांदबिबी माल आहे नावाने आपल्या इथं अमेरिकेमध्ये ओळखलं जातं. आणि बघा शांघाई रोड, सुपर शांघाई रोड आहे आपला, अमेरिका टू शांघाई रोड. इथं लय मोठा चौक आहे बरं का केलेला. आणि रोड फुल एक्सप्रेस हायवे झालेला आहे, जिथे इथून पहिले आम्ही फुल दानाक जायचं बरं का. हे आपली लालपरी, महाराष्ट्राची प्रिय अतिप्रिय लालपरी, गणपती बाप्पा मोरया. आणि आता इथं बघा पुढं कोणते गाव येत आहेत. आपलं शांघाई किती किलोमीटर याच्यावर दिसतंय का नाही काय नाही राव. नांदेड आहे, शेवगा, पातळी. अरे बघा अरे अरे कुठे गेलं आपलं शांघाई बघा. 54 किलोमीटर शांघाई आहे, लय लांब नाही शांघाई. आपलं पातळीच्या पुढे गेलं का, असं पुढे गेलं का तिथे शांघाई येत आहे बघा. हे चक्क्या आहे पवनच्या. आपल्या वीज निर्मिती केली जाते सुजलांची. आपल्या नगरमध्ये काही वीज देत नाही, ते दुसरीकडे कुठे देतात काही नो. त्याच्या इला घेऊन जातात आपली इथून, आपली हवा आडी देत, पाऊस बिऊस पाणी पिणी मस्त की पाडतात. इकडून काय दिसाना भाऊ तो
मधीच माझं बोट येतंय, काय करावं आता. वेग बेताचा प्रवास सुखाचा. हे बा इथून एक रोड त्याची पार्टी बारदारी चांदबी आली. कोणाच तरी नंबर सांगू राहिला, चिकन खाव कोकडको. आहा थोड्या वेळाने आपण भजी खाऊ. ओके थोड्या आता फोन आले बोलू त्या फोनवर जरा. ओके खरपेची परीक्षा आहे बरं का आता. हा करंजीचा घाट आहे, फार भारी घाट आहे बरं का. इथं आहे ना चित्ते बिबटे उंट हाती घोडे सगळे जंगली प्राणी फिरायला येतात. आणि नवरात्रामध्ये आपले अमेरिकेतले जे लोक आहेत ते मोठ्या देवीच्या दर्शनासाठी याच रोडनी जातात. भरपूर गर्दी असते. अन्नदान नाश्त्याचे दान पाणी बॉटल वगैरे वाटप इथं भरपूर होतं. आणि इकडे आहे ना वरचं आहे ना वरचं डोंगर आहे ना तिथं आहे ना काय माहीत नाही बरं का मला, मी काही गेलो नाही तिथं काय. आणि इकडं खाली खोलदरी आहे, तुम्ही उडी मारायचा प्रयत्न करू नका कधी. इथून नागमोडी वळला आहे आता तेवढंच हा रोड सुधारलेला आहे. या रोडला आहे ना भरपूर लूटमारी चोऱ्या माऱ्या वगैरे भरपूर व्हायचं, पण आता त्याचं प्रमाण आहे ना जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे. आणि इथं हा रोड सेफ झालेला आहे. तरी हा सिंगल पदरीच रोड आहे, डोंगरात गेलेला रोड आहे. सिंगल पदरी जरी असला ना तरी इथनं गाड्या सर्व लोक व्यवस्थित आणि काळजीपूर्वक चालवतात बरं का. आणि आपली लालपरी या भागात बरीच फेमस आहे. बरेच लालपरी आपल्याला इथं आज दिसत आहे. महाराष्ट्राची रक्तवाहिनी जरी म्हटलं आपण तिला लालपरीला तरी जमत. इथे पहिले चोऱ्या माऱ्या वगैरे याचं प्रमाण आता नाही, जवळजवळ नाहीच आहे बरं का. पण आता हा जो पुढचा एक वळण आहे इतकं डेंजर वळण आहे ना, मध्ये एक टँकर तिथनं नीट खाली गेला. आता इधरही तुम्हाला दिसते की नाही काय माहित नाही बरं का मला. भरपूर खाली आहे, मी काय बाहेर हात काढत नाही आता गाडीतनं, नाही तर माझा मोबाईल द्यायचा त्याच्यातनं खाली. हे पाहिजे इथनं दिसतंय व्यवस्थित. दिसतंय का तुम्हाला? नाही दिसतंय. हॅलो कोण कसं गेलंय काय माहिती, कोण गेलं. हा नंबर बोला आपको. आता सुबह नाही दरवेळेस त्रास देऊ राहिला आपल्याला. काय त्रास देतो काय माहिती. आपण रेकॉर्डिंग चालू केलं का शुभेला फोन येतोय का त्याच्या कस्टमरला काय माहिती नाही त्याच्या आईला आपण व्हिडिओ चालू केला का लगेच ते फोन करते त्याला काही ना काही बडबड करू राहिला. आता तो नंबर सांगू राहिला त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण घेत नाही, तुम्ही फोन ऐकून त्याचा नंबर लावता. तर जर कधी तुम्ही ना आपला अमेरिका शांघाय रोडला आले ना तर इथं करंजीच्या घाटात आहे ना भजे फार भारी भेटतात. तुम्ही नक्की एकदा आस्वाद घ्या. गर्दी वगैरे म्हणजे जे प्रवासी आहेत 99% लोक इथं थांबतात म्हणजे थांबतातच. तुम्ही जेव्हा येताल ना एकदा नक्की थांबा, मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट थांबा. इथं कॉशन आहे, प्रिकॉशन नागमोडी वळणे वाहने सावकाश चालवा. ए मामू किधर आ रहा तू? हेलो अभी आ रहा है. हाँ आ रहा आवाज आ रहा. हे इथं देवस्थान आहे माणिक पीर शाह बाबा. आणि पाहिजे वळण फार धोक्याचं, घाटातलं वळण धोक्याचं, घाटातलं वळण धोक्याचं. हे बाई इथून गाडीवाला खाली गेला असं सरळ आला आणि नीट खाली गेला. इथं सगळं ऑइल वगैरे सांडलं होतं लोकांनी, ते काही भरलं नाही पण सटकले त्याच्यावरून बऱ्याच गाड्या. हातपाय मोडले, काही जणांची डोके फुटली. आणि आपल्या हॉस्पिटलवाल्यांचा चांगला धंदा झाला त्या दिवशी. आता इथं खरपेचं सगळं लक्ष आहे ना माझ्या मोबाईलमध्ये. तो आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं पण बाकीच्यांचं झालेलं आहे. ते एकटाच बिन लागणारच आहे इथं आमच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही आहे. ते गेला काय राहिला काय. पण त्याचे आई बाबा आम्हाला शिवाय तिथे माझ्या पोराला घेऊन गेले कुठं सोडलं. हे पहा एक टर्न फार भारी बरं का. खरपे अब देखता तू कैसे टर्न मारता. वो चेंज करना है मुझे. मारे खरपेने टर्न मारे, कचकटून मारे बरं का. चेंज करना है मुझे. असं टर्न होतं ना खरपेने ना आपल्याला टर्न घाटातून खाली आणलेलं आहे सुखरूप. आणखी थोडी नागमोडी वळणे जोपर्यंत ते संपत नाही ना मला काही त्याच्यावर भरोसा नाही. त्याच्यामुळे पुढे डोळे लावून बसणार आहे आणि त्याला जाग ठेवायचं काम करणार आहे. बाकी काही विषय नाही मित्रांनो. थांबा मला आता त्याचं ड्रायव्हिंग वगैरे अजून नागमोडी वळणे संपलेलं नाही आहेत. डेंजर गाडी डेंजर. हे पहा इथले हॉटेल वगैरे कुठं थांबतो रे बघ. हे पहा हॉटेल इथे सर्व असे गुळाचा चहा भजे वडापाव भेळ नाश्ता पाणी इथं भरपूर फेमस आहे. हे मला खायचे थोडंसं. थांब भूक लागली आहे मित्रांनो मला. कुठंतरी थांब भूक लागलेली आहे. आता आम्ही पण इथे आहे ना थोडंसं काहीतरी खातोय बाई. उत्तरेश्वर घेतो इथं चहा भारी आहे त्याचा. चालेल गरम भारी पाहिजे एक नंबर वर का.
तुम्हाला सांगितलं होतं मी, मिरची खूप तिकडे, भजे खाल्ला मग एकदम क्लास भजे. मिरची जपून खा, नाही दुसरा दिवस अख्खा तुमचा घरातच जाईल. जबरदस्त आहे बघा, केवढा भाजा आहे, पालक भाजा, बटाटा भाजा, गोल भाजा, मिरची आणि हा पाव, एक नंबर टेस्ट. खाऊन बघा तुम्ही एकदा, लवकर या आणि खाऊन बघा. आणि जर खाणार असं मला फोन करा, मला आवडतात बरं का. माझ्यासाठी पार्सल पण घेऊन या, भारी आहे. मी तुम्हाला पैसे वगैरे काय त्याचे देणार नाही, मी तसंच खाल्लो. तसं आहे निर्लज्जम साधा सुखी ते म्हणतात ना, त्याच्यातलंच आहे मी. आता तुम्हाला दाखवतोय खातं. आता मित्रांनो बघा आहे मामा समोरचे ना, एवढ्या गर्दीत पण फोनवर बोलत चाललेले आहेत. त्याच्यामुळं बरेच लोक आपला जीव गमावतात. कृपया तुम्ही असं काही करू नका बरं का. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि हे बघा ऊसाचा ट्रॅक्टर आहे. आपला अमेरिका जिल्हा म्हणजेच आपला अहिल्यानगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचं उदाहरण एक आहे. इथं साखर कारखाना कुठला आहे ते माहित नाही आम्हाला, पण बघा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आहे इथे. त्याचा हाऊस चाललेला आहे आणि नगरची स्टाईल आहे बरं का. एक ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली एवढं भरून असं आहे ना, 15 मिनिटं झालं, 15-20 मिनिटं सांग ऊस घेऊन जातात. आणि इकडं नवरीचे फोनवर फोन येत आहेत, नवरीला निघायचं मंगल कार्यालयामध्ये. पण आम्ही ना अजून रस्त्यातच आहे. तसं गाडी भरपूर फास्ट चालवते. आता खरपेला मागं बसलोय आणि गोंधळी गाडी चालवतोय. हा लवकरात लवकर निघायचं आम्ही, सॉरी पोहोचायचं आम्ही प्रयत्न करतोय. पण इथं आपले साखर सम्राटांचे जे गाड्या, साखर सम्राटांचे नाही त्या शेतकऱ्यांच्या गाड्या, बिचारे ऊस टाकायला चाललेत कारखान्यावर, त्यांच्या गाड्या आहेत. आपण पण मग थोडंसं ॲडजस्ट करून चाललो आहे त्यांच्या सोयीनुसार. कारण की आपल्या सोयीनुसार गेलं ते काय आपलं गाव नाही, लय आणते साधू सुद्धा नाही आणायचे, लय आणते. मामा 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 आहे बा, मामा बघा, मामा चाललेत आपल्या रस्त्याने. एक नाही 2 नाही, मामांनी जी साईड पकडलेली ना, मामा थोडंसं सरकायला तयार नाही येत. शेवटी आम्हीच सरकलो बाजूला. खंडा 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 खंडा, धपाक धपाक. आपल्या अमेरिकेत तुम्ही फिरले खड्डे नाही सापडले असं जर झालं तर समजून जा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आलेले आहेत. आपण का उगा अमेरिका नाव नाही दिलेलं, हे आपला अहिल्यानगर जिल्हा आहे. आता नामांकरण काय 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 म्हणतात, नामांतरण झालेलं आहे आपल्या अहमदनगरचं अहिल्यानगर असं. पण आपली ते आपल्यासाठी आपलं अहिल्यानगर म्हणजे अमेरिकेपेक्षा कमी नाही, अमेरिकेपेक्षा भारी आहे. आपले अमेरिका ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालेत मध्ये, आता खासदारकी आमदारकी, आता नगरसेवकाचे इलेक्शन आलेले आहेत. तर बघू आता आपल्या इथं कोण महापौर होतोय, उपमहापौर होतोय. हे म्हणजे तुम्हाला सांगू का, आपलं जे इलेक्शन आहे ना आपल्या अहिल्यानगरचं, हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले असतात त्याच्याकडे की बाबा कोण येतं इथं. सगळे एवढे दिग्गज आपले राजकारणी आहेत ना, एकाच एक आणि जेवढे तालुके आहेत तेवढे आमदार, एक से बडकर एक दमदार आमदार आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला लाभलेले आहेत. म्हणजे आपले अमेरिका ग्रामपंचायतीला. ओके थांबा, आता पुढं बघा चितळीला आलेलो आहे आपण. दिदी चालली गाडीवर, टाकाव 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 टाकाव. अच्छा सुनाय बा, नवरीचा फोन आलेला आहे. ती परत म्हणते दादा लवकर या, पण आम्हाला काय रस्ता सुधरूच द्यायना. थांबा आता तुम्ही थोडा वेळ. गोंधळीचं पण लक्ष नाही, गोंधळून चाललाय. हो की नाही हो गोंधळे, हे बघा. ओके अगं बाबो, गोंधळीने घातली होत आता गाठरीत बरं का आपल्याला. मित्रांनो मामाची झेनी स्टील आहे ना, पळा ना बरं का. एक तर ती बी जाईना ना आपल्याला बी जाऊन द्यायना. मग का टाइमपास. कधी ते पुढं आम्ही मागं, कधी ते पुढं आम्ही मागं असायचे. आम्ही पुढे गेलोच नाही हो, आताच पुढे गेलोय आम्ही त्यांच्या. महामंत्री टाइम काढलेला आहे बरं का आमचं झेनी स्टूलवाले. MH20 औरंगाबाद पासिंग, पण ते मला नाही वाटत त्या औरंगाबाद जाऊन, कारण याची गाडी पळून राहिलं ना. सॉरी औरंगाबाद नाही, आपलं छत्रपती संभाजीनगर. ओ कारखानदार निरंजन नोटीस म्हणावलं का रे, काय म्हणते मग, काय म्हणते. हा ना, आता विषय आज झालेला आहे. मग नवरीच फोन आला तर निरंजनला,
सगळे गेले बिचार नवरी एकटीच घरी थांबलेली का तर देवाच्या पाया पडतेने घ्यायचं, घरून निघताना घ्यायचं, आई वडिलाच्या पाया पडतेने घ्यायचं, ओवाळायचं, मग निघायचं. आता आहे ना आम्ही त्यांना सांगितलं बरं का, तुम्ही तुमच्याकडे जो मोबाईल असेल ना ते जर घेऊन टाका, पण त्याच्या आईला पैसे कायचे दिले तुम्हाला? अरे कार्पे कशाचे पैसे दिले? फोटो काढायचे. हा, त्याच्यामुळे ती नवरी घरी थांबली. तिने जवळ माझा फोटो निघत नाही तवर मी काय करून हलणार नाही बाबा. आता आम्ही लवकर कुठं पोहोचलोय काय रोखून तर काय. आम्ही मागच्याच इथं आहे ना ऊसाचा रस पिलो होता बरं का, 1 नंबर ऊसाचा रस होता, पण 2 दिवस पोट दुखलं त्यांनी माझं. हे बाई पुढं आता पुढं पिकअप आहे बरं का आपल्या, त्याच्यामुळे तुम्हाला काय मला ते दाखवता येणार नाही. छोटा हत्ती, छोटा हत्ती, छोटा हत्ती, छोटा स्वराज. स्पीड ब्रेकर भरपूर येत रोज या रोडला बरं का. हे बघा आणखीन एक दिदी बघा कशी बघती. दिदी 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 इकडं साखर उत्पादक, साखर नाही काय म्हणते तरी त्याला, ऊस आहे ना, ऊस उत्पादक भरपूर आहेत बरं का मित्रांनो. इकडे बघा ऊसच ऊस दिसतोय सगळीकडे, बागायतदार आहे बाबा. शेवगावचे लोक म्हणजे काय विषय नाही, म्हणजे आपली शांघाय. तर भावना अशा प्रकारे ना आपण शांघायमध्ये पोहोचलेलो आहे. शांघाय म्हणजे आपलं अहिल्यानगर मधलं शेवगाव आहे. आणि आता थांबा तुम्हाला दाखवते बघा, आपल्याला राईट माहिती तहसीलच्या पुढे गेलं का निशिगंध क्लिनिक हॉस्पिटल. काय विषय नाही. इथून पाणी प्यायचं आहे इथून बघा मला सांग. इथून गेलं का लगेच नवरीचं घर, पुढचं पुढे गेलं का लगेच लेफ्ट आहे, लगेच राईट आहे, लगेच नवरीचं घर आहे बरं का. आता पोहोचतोच आम्ही थोड्या वेळात. बघा आमच्या निघीला नारळ पाणी प्यायचा आशक्तपणा आलाय, त्याला जुलाब चालू आहे सकाळपासून. थांबा आता जरा आम्ही शो व्हायला बसले. लेफ्ट आहे का? हा लेफ्ट पुढचं लेफ्ट. अंडरवेअर एक्स्ट्रा आणायला पाहिजे. काय पाहिजे तुला? नको तुम्ही टाकता. नाही मी टाकायसाठीच शूट करतोय. त्याच्यामुळे आता त्याला काय पाहिजे त्याची रिक्वायरमेंट आता तुम्ही ऐकलेली मित्रांनो, तशी ती रिक्वायरमेंट इथं फुलफिल होणार नाहीये, तर त्याला नवीनच घ्यावं लागेल. आता तुमची घालतो ना? नाही माझी एक्स्ट्रा नाहीये, जे आहे ते घालतो. अजिबात नाही. लेफ्ट आपण नवीन खरेदी करूया. पुढे लेफ्ट आहे, पुढे लेफ्ट, पुढचं लेफ्ट इथलं लेफ्ट नाहीये. लेफ्ट गेली 300 मीटर लेफ्ट आहे. 300 मीटर गजानन महाराज मंदिरच्या इथून लेफ्ट. घे खाली. रिक्षावाले मामा थांबा 2 मिनिटं. रिक्षावाले मामांना आता विचारावं लागेल कुठे. आगा बाबू झिकझॅग इतका भारी रोड आहे ना मित्रांनो. आता इथं कुठं लग्न दिसत नाही. गजानन महाराज मंदिरच्या तिथं गजानन महाराज मंदिर आहे, इथं आम्ही वळालेलो आहे आतमध्ये. अरे रस्ता चुकला. इकडं पुढं का सरळ रोडने पुढे यायचं ना. पण अशा प्रकारे ना आपण रस्ता चुकलेलो आहे आणि गाडी ना परत युटर्न मारून आहे ना गोल 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 बिंगून परत रिटर्न चाललोय. लेफ्ट मारला होता. हा ऊन आलंय बरं का. उन्हात मी जास्ती गोरा दिसतो बरं का, तसं मी गोरा नाहीये, पण ऊन चमकल्यामुळे दिसतोय, तर थोडं तुम्ही समजून घ्या. लेफ्ट आपला चुकलेला आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय इथला होता, आपण अलीकडलाच घेतलाय. कनक गजानन महाराज मंदिरांची ब्राह्मणी हॉटेल. ब्राह्मणी नाही रे, ते ब्राह्मणी हॉटेल. ब्राह्मणी आपलं तिकडं आहे कुठं, सोनाईच्या इकडं. हे बाई कनक काय, कनक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आपल्याला तिथं जायचं नाही. मंगल कार्यालय हे बाई ते लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय. अलीकडून का? इथून पुढून कार्यालय दिसतंय. हा कार्यालयच आहे. हे बघा मित्रांनो लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय. इथं मी एकदा ऑर्डर केली होती बरं का. त्या ऑर्डर मध्ये ना खूप वायर उडतात यार, खूप वायर. व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन होतं, कमी जास्त. आता ते आपल्याला त्रास होतो त्याचा, कस्टमरला काय त्याला काही घेतलेलं नसतं. ओके AC नाही ना, सगळं भारभूर आवाज येऊ राहिला. आता इथून लेफ्ट आहे बघा. प्रकारे मित्रांनो आम्ही नवरीच्या घरी पोहोचलेलो आहे. गाडी बिडी तयारी सगळं मांडव बिंडव सजवलेला आहे. आता आहे ना आपलं प्रवासातलं जो शूट आहे ना संपलेला आहे. आम्ही थोडं ओके चला बाय. नाही तर शिवाय बसून लई मित्रांनो आता आहे ना आम्ही नवरीचं घरातून बाहेर निघताना घेतलेलं आहे. देवदर्शन वगैरे सर्व घेतलेलं आहे, घराचं शूट वगैरे घेतलेलं. आणि बघ समोर नवरीची गाडी आणि आता नवरी निघली पुढे त्यांच्या मागे आम्ही जाणार आहे. कारण की आम्हाला मंगल कार्यालय कुठे तेच माहित नाहीये.
या गावात आम्ही नवीन आहोत. हे बघा मित्रांनो, सत्यसाक्षी लॉन आलेलं आहे नायरा पेट्रोल पंपाच्या शेजारी. सत्यसाक्षी लॉन सुमंगल कार्यालय. अशा प्रकारे आपण वेडिंग लोकेशनला पोहोचलो आहे. धस पाटील बनकर पाटील यांचा शुभविवाह सोहळा आज आहे. एंगेजमेंट सत्यसाक्षी लॉन इथे आपण आज पोहोचलेलो आहे. चला आता थोड्या वेळात जाऊ आतमध्ये. गाडी आत टाक डायरेक्ट आत नाही जात गाडी मित्रा.